नमस्कार मित्रांनो, मी वेदांत. तर आज सकाळी सर्वात आधी झेंडूच्या रोपांना पाणी करायचं होतं, तर अशा प्रकारे पाणी दिला. बघू शकता आपले रोप किती मस्त आले आहेत. आता 5-6 दिवसात यांची लागवण करायची आहे. मग शेताकडे जाता जाता आपल्या नवीन फार्मरकडे गेलो. त्यांना वॅक्सिनेशन कशा प्रकारे करायची त्यासाठी पप्पांनी अशा प्रकारे मार्गदर्शन केले. हळू जाऊ दे एकदम फास्ट नको. आणि मग फार्मवर पोहोचल्यानंतर सर्वात आधी आपल्या या लहान पक्ष्यांना पाणी दिलं. त्यानंतर मोठ्या पक्ष्यांचं पण पाणी संपलेला होता, तर त्यांना पण पाणी दिलं. मग संध्याकाळी अचानक शेताकडे पावसाचं वातावरण झालं, तर सर्वात आधी पूर्ण पडदे वरती करून घेतले. मग 5 वाजता खूप जोरात पाऊस पडायला सुरुवात झाला. लाईट पण गेली. आपले पक्षी पण एका जागेवर जमा होत होते. आता पाऊस पडल्यामुळे आम्हाला 4 किलोमीटर पुलखालपर्यंत पायी जावं लागेल, कारण रस्ता खडीकरण नसल्यामुळे पाऊस पडल्यानंतर रस्ता पूर्ण खराब होऊन जातो. मग चालता चालता पूर्ण अंधार पडला. अशा प्रकारे एका शेतकऱ्याला एवढे कष्ट करावे लागतात आणि आपण त्यांच्यासोबत धान्य आणि भाजीपाला घेताना एवढी बार्गेनिंग करतो. हे तुम्हाला कितपत योग्य वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. मग 4 किलोमीटर चालून आम्ही गावात पोचलो आणि गावातून एका घरून गाडी घेतली आणि आम्ही निघालो घरी. धन्यवाद.